नमस्कार मंडळी, मी शारदा इंटिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज एक छान अशी रीडिंग घेऊन आली मी तुमच्यासाठी. ती म्हणजे येणाऱ्या 72 तासात दत्तगुरू तुम्हाला म्हणजे कोणती अशी सिच्युएशन आहे त्याच्यापासून तुम्हाला सुरक्षित ठेवतायत. कारण तुमची जी फॅमिली आहे, जर तुमचे जे कुटुंब आहे, जे तुमचं आहे, त्या कुटुंबाला पूर्ण नकारात्मक एनर्जीजपासून सुरक्षित ठेवता येणाऱ्या 72 तासांमध्ये. कारण येणारे 72 तास, ह्या 72 तासामध्ये तुमची एनर्जी ही हाय लेवल असणार आहे. आणि ज्या वेळेला आपण एका अशा अग्नितत्व जेव्हा हे असतं, फोर्सनं आपण हे करत पुढं जात असतो, त्यावेळेला बरेच वेळा काही अशा नकारात्मक गोष्टी थांबवण्याचा प्रयत्न करत असतात किंवा काही असं थांबवण्यासारख्या अशा गोष्टी होत असतात. तर त्यासाठी तुम्हाला इथं दत्तगुरू प्रोटेक्शन देत आहेत, सुरक्षित ठेवत आहेत ते. आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आणि मोलाचे ह्या 72 तासांमध्ये जे काही तुम्हाला मेसेजेस द्यायचे आहेत किंवा काही संकेत द्यायचे आहेत, काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, ते दत्तगुरू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ॲज अ टॅरोच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. तर तो जो काही मेसेज आहे तो अगदी शेवटपर्यंत तुम्ही रीडिंग ऐका. म्हणजे जो मेसेज जे काही आहे ते जे दत्तगुरूंना तुम्हाला सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत आपसूक पोहोचेल. तर बघूया आपण येणाऱ्या 72 तासांमध्ये दत्तगुरूंचा कोणता मेसेज, कोणता संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देताय. आयुष्याच्या एका नवीन मार्गावर तुम्ही पुढे चाललेले आहात आणि त्या मार्गावर जात असताना गुरूंची साथ तुम्हाला आहे. गुरूंनी तुम्हाला एक कार्यभार असा सोपवलेला आहे किंवा एक असं काही सोपवलेलं आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यात पूर्ण ओतून, पूर्ण तुमचं सगळं कष्ट, तुमचं सगळं ध्येय, हे सगळं ओतून तुम्ही पुढं चाललाय. पण त्यामध्ये चाललं सर मग हे क्षेत्र कोणतंही असो, हाही तुमच्यासाठी मेसेज आहे. असं नाही आहे की तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्येच पुढं चाललाय, नाही, तुम्ही तुमच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढं जात असाल. ॲज अ तुम्ही वकिली करत असाल, वकिली पेशा तुमचा असेल, टीचर असाल किंवा बिझनेसमन असाल, तरी तुमचा हा एका व्यवसाय बिझनेसमनसाठी तरी आहेच. पण जे तुमची क्षेत्र आहेत त्यामध्ये सुद्धा आहेत काही खूप महत्त्वाचे. ॲज अ मी तुम्हाला हेही सांगेन की तुम्ही जमीन अशी देवाणघेवाणीचं जे कामं असतं असं सुद्धा तुम्ही काही करत असाल आणि त्यामध्ये बरेच वेळा काही अडथळे येतात किंवा अशी एक व्यक्ती, अशी एक हस्ती तुम्ही आहात जी खूप कष्ट करते, ती काम करते प्रामाणिकपणे, पण कोणतरी अशी तिसरी व्यक्ती आहे जी तुम्हाला बाजूला सारून स्वतःचं मत किंवा स्वतःला चांगलं करू पाहते दुसऱ्यांच्या, इतरांच्या नजरेमध्ये. तर असं जे काही संकेत आहे ते तुमच्यापर्यंत येणाऱ्या 72 तासात पोहोचवले जातील आणि तुम्हाला पूर्ण प्रोटेक्ट केलं जाईल, प्रोटेक्शन दिलं जाईल. तुम्ही अशी व्यक्ती आहात जी दानधर्म करते, इतरांसाठी खूप करते, पण बोट दिलं की हात धरून ओढणारे पण आजूबाजूला असतात आणि आहेत तुमच्या. त्यामुळं तुम्ही जितकं करताय तितकं लोक तुमच्याकडून अजून घेण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही जितकं देताय तितकं अजून घेण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळं तुम्हाला तुमचं जे काही तुम्ही देताय किंवा जे काही करताय त्यावर सुद्धा म्हणजे ॲज अ इमोशनली आणि प्रॅक्टिकली दोन्ही बाजूंनी तुम्हाला बॅलन्स केलं जातं येणाऱ्या 72 तासांमध्ये. कारण जर एखाद्या व्यक्तीची, एखाद्या एनर्जीची तुम्ही प्रॅक्टिकली विचार करत असाल तर त्याला इमोशनली सुद्धा टच असणार आहे आणि इमोशनली विचार करत असाल तर प्रॅक्टिकली सुद्धा त्याला टच असणार आहे. आणि दोन्ही बाजू तुम्हाला दाखवल्या जातील येणाऱ्या 72 तासांमध्ये की प्रॅक्टिकली तुम्ही काय करायला पाहिजे आणि इमोशनली तुम्ही काय करायला पाहिजे. तुम्ही काय डिसिजन घेतले असतील किंवा काही तुमची कामं असतील त्यामध्ये तुम्हाला काही नवीन काही करायचं असेल, काही असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. खूप मोठा हा मेसेज आहे. आणि बघा मी तुम्हाला काय म्हटलं, येणाऱ्या 72 तासांमध्ये दत्तगुरू तुम्हाला मार्गदर्शन करतात. आणि हे कार्ड जे आहे हे मार्गदर्शनाचंच आहे. एका खूप मोठ्या फायनान्शियल स्टेबल मुवमेंटमध्ये, म्हणजे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही एंटर करताय. म्हणजे तुमची फायनान्शियल सिच्युएशन खूप हे होती, डाऊन झालेली होती किंवा काही होतं तुमची पास्टमध्ये. पण येणाऱ्या 72 तासात तुमच्या लक्षात येईल की तुम्ही एका फायनान्शियल व्यक्ती जी कशी असते, फायनान्शियल स्टेबल असते, आर्थिकदृष्ट्या संपन्न, म्हणजे किती करोडोनं आणि हे नाही, पण जे तुम्हाला हवं आहे तुमच्या कुटुंबासाठी, जितकं तुमच्याला महत्त्वाचं आहे
तुम्हाला घेणं, तुम्हाला करणं, तुमच्याकडं असणं जितकं महत्त्वाचं आहे तेवढं येणाऱ्या 72 तासांमध्ये दत्तगुरू तुमच्यासाठी तेच संकेत देत आहेत आणि मार्गदर्शन करत आहेत. मग ते तुमच्या क्षेत्र, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुमचं कोणतंही क्षेत्र असो, इथे एक सल्लागार आहे. सल्लागार तुम्हाला दिसते का? एक सल्लागार आहे किंवा कशाची तरी येणाऱ्या 72 तासांमध्ये अशी फायनान्शियल सिच्युएशन तुमची इतकी छान होते किंवा त्याबद्दल तुम्ही काही फायनान्शियल म्हणजे सल्लागार जे असतात, फायनान्शियल कसं कुठं नियोजित करायचं जर असेल, तुमच्याकडे येतोय पैसा आहे, तर त्या पैशाचा योग्य तो कसा हे करायचा, त्याचा कुठं गुंतवायचा, कुठं विचार, कुणाचा सल्ला घ्यायचा, कुणाचं काय करायचं, घर असेल, प्रॉपर्टी असेल, एखादी तुम्ही खरेदी करताय, तर त्यासाठी सुद्धा म्हणजे येणारे 72 तास तुमच्यासाठी एक सल्लागार तुमच्यासाठी दत्तगुरू देत आहे. असा सल्लागार जो तुमच्या आयुष्याला एका पॉझिटिव्ह वळणावर तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि यामध्ये लेडीजची एनर्जीसुद्धा खूप मोठी आहे. तर जे काही तुम्ही येणाऱ्या 72 तासांमध्ये तुम्ही करणार असाल, तर त्यासाठी तुम्ही फायनान्शियल बाबतीत तुम्ही काय करणार असाल, प्रॉपर्टीची देवाणघेवाण करणार असाल किंवा प्रॉपर्टीबद्दल तुम्ही कोर्टामध्ये जर तुमच्या असे काय प्रॉपर्टीचं जर काही वादविवाद काही चाललेलं असेल, तर अगदी योग्य असा सल्लागार तुम्हाला मिळेल येणाऱ्या 72 तासात. आणि तुमची अशी काही कोर्ट केस वगैरे चालू असेल, तर त्यामधून सुद्धा तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडताय. म्हणजे जर प्रॉपर्टीच्या बाबतीत काही चालू असेल, तर त्या कोर्ट केसमधून सुद्धा तुम्ही लवकरच बाहेर पडताय आणि तुमचा जो काही फायनान्शियलचा प्रश्न होता, आर्थिक गोष्टींचा काय प्रश्न होता, तो अगदी सहजपणे तुमचा सोडवताय दत्तगुरू. आणि त्यासाठी खूप मोठा छान मार्गदर्शक म्हणजेच गुरु आणि दत्तगुरूच अशा सल्लागाराच्या, अशा मार्गदर्शकाच्या भूमिकेने आणि त्याच्या ह्यानं तुमच्या आयुष्यात ते प्रवेश करतायत. तर हा खूप मोठा मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि हा मेसेज म्हणजे तुम्हाला तुमच्या म्हणजे जो रस्ता तुम्ही निवडलेला आहे, तुम्ही काही नवीन करणार आहात, त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा असा आहे. आणि बघा तुमच्या कष्टाला म्हणजे येणारे 72 तास मी काय म्हटलं, तुम्ही ज्याची तुम्ही वाट बघत होता, म्हणजे इतकं तुम्ही कष्ट केलं, इतकं राबला, मग कोणासाठी, घरच्यांसाठी असेल, कुटुंबासाठी असेल, किंवा जो हक्क तुम्हाला मिळवायचा आहे त्या हक्कासाठी तुम्ही लढला असाल, तर तो हक्क तुम्हाला मिळण्याची आता वेळ आलेली आहे. तुमचं जे हक्काचं तुमचं आहे, जे तुमच्या कर्माचं, चांगल्या कर्माचं आहे, जे तुमच्या हक्काचं आहे, जे तुमचं आहे, ते देण्याची वेळ तुम्हाला आलेली आहे. आणि हे मिळताना जर काही अशा नकारात्मक शक्ती तुमच्या आजूबाजूला असतील, तर तिथं तुम्हाला प्रोटेक्शन दिलं जाते आणि ते दत्तगुरू तुम्हाला प्रोटेक्शन देत आहेत. पण फुलफिल होते तुमचं आयुष्य सगळं तुमचं, की तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचं, पेशन्सचं, संयमाचं फळ तुम्हाला येणाऱ्या 72 तासात दिलं जात आहे. त्याचे संकेत तुम्हाला दिले जात आहेत. कोणत्या मार्गातून, कोणीकडून, कोणत्या ह्याच्यातून तुम्हाला पैसा तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. कोणाच्या ना कोणाच्या मुखातून तुमच्यापर्यंत असं येईल की तुम्ही खूप मोठे म्हणजे तुमच्या खानदानातले, तुमच्या कुळातले सगळ्यात मोठी श्रीमंत व्यक्ती तुम्ही असा आशीर्वादसुद्धा दत्तगुरू तुम्हाला देतात. हे कुणाच्या मुखातून तुम्हाला मिळणार आहे, पण ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे नक्की. मी काय म्हणलं बघा, जे कार्मिक कार्मिक सायकल होती, ज्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी तुमची पात्रता अशी आहे की खूप मोठ्या लेवल तुमचं हे आहे, तुमची गुणवत्ता म्हणा, तुमचं करणं म्हणा, तुमचं घेणं देणं, तुमचा सगळा वावर, तुमचा आवरा हा खूप मोठा आहे. पण यामध्ये अशा काही सोल्स आहेत, अशी काही लोक आहेत, अशा काही एनर्जीज आहेत, ज्या प्रत्येक वेळी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही एका चांगल्या तुम्ही एका वेगळ्या प्रवासाला निघत असता का नेहमी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण म्हणूनच दत्तगुरू तुम्हाला हे डेटचं कार्ड म्हणजे तुमची कार्मिक सायकल संपती आहे. जो काही तुमच्यावर कार्मिक सगळं एक हे वारं होतं, पसरलेलं होतं, काही नजर दोष होते, काही होतं, पण येणाऱ्या 72 तासांमध्ये दत्तगुरू तुम्हाला सगळ्या सापळ्यातून ह्या बाहेर काढतात. जो सापळा तुमच्यासाठी विणला गेलेला होता, त्या सापळ्यातून तुम्हाला दत्तगुरू बाहेर काढतात. आणि येणारे 72 तास म्हणजे तुम्ही एका खूप मोठ्या अशा खरंच तुरुंगातून आणि सापळ्यातून तुम्ही बाहेर पडताय. जो मुक्तता जी काय आहे ती तुमच्या आयुष्याला तुम्हाला मिळते. मुक्त होत आहे तुम्ही तुमच्या डिसिजनसाठी, तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या कार्यासाठी, तुमच्या आयुष्याला नवीन जे काही तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला मुक्त केलं जाते का पिंजऱ्यातून. आणि आत्ता जे होणार आहे किंवा यानंतर तुमच्या आयुष्यात जे काही
गोष्टी घडणार आहेत. म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा आश्चर्य वाटेल, इतके मोठे आणि इतके पॉझिटिव्ह आणि छान असे चेंजेस तुमच्या आयुष्यात इथं होत आहेत. खूप मोठा बदल तुमच्या आयुष्यात होत आहे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट नक्की करा, कारण हा दत्तगुरूंचा मेसेज आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, फायनान्शियली इनबॅलन्स असल्यामुळे ही फायनान्शियल इनबॅलन्सची सिच्युएशन जी आहे ती डेथ, हे डेथचं जे कार्ड आहे म्हणजे ही सिच्युएशन संपती आहे तुमच्या आयुष्यातली. हा जो काही इनबॅलन्स होता यामुळं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींना फेस करावं लागलं. खूप साऱ्या म्हणजे तुमच्यामध्ये कला आहे, गुणवत्ता आहे, सगळ्या गोष्टी आहे. काही नवनवीन करण्याचं म्हणजे किती उपक्रम तुमच्या डोक्यामध्ये, खूप आयडियाज आहेत. पण फायनान्शियल सिच्युएशन इनबॅलन्स असल्यामुळे तुमचे निर्णय कधीच जात नव्हते किंवा तुम्हाला ते घेता येत नव्हतं. तर इथं नंबर 2 आहे, पण फायनान्शियली इनबॅलन्स सुद्धा दाखवते आणि ही इन्फिनिटीचं सुद्धा हे आहे. म्हणजे इनबॅलन्स जो आहे ती इन्फिनिटी तुम्हाला अगदी व्यवस्थित सरळ ह्याच्यावर तुम्हाला इथं घेऊन जाते. आणि खूप मोठा आता तुम्हाला इथं हे सांगितलं जाते, तुमच्यासाठी सल्लागार आहे, मार्गदर्शक आहेत आणि अपॉर्च्युनिटी आहे. इथं तुम्ही हे घ्यायचं, ॲक्शन घ्यायची आहे. तर तुम्ही ॲक्शन घ्या, तुम्ही निर्णय घ्या, कारण तुम्हाला आत्ता तुमच्या आयडिया प्रत्यक्षात आणायच्या आहेत. तुम्हाला थांबायचं नाही आहे. कुणीही तुम्हाला थांबवलं तरीसुद्धा तुम्हाला थांबायचं नाही. तुम्हाला तुमच्या मार्गावर पुढं जायचं आहे, असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो आहे. खूप मोठा असा हा मेसेज आहे, कारण दत्तगुरूंनी तुमच्यासाठी हे सुरक्षिततेचं आहे आणि या पिंजऱ्याचं खरं दार उघडण्याचं म्हणजे जे काही हे आहे ते या ब्रह्मांडीय शक्तीनं, त्या ब्रह्मांडीय शक्तीवर जो तुमचा विश्वास आहे, परमेश्वरावर जो विश्वास तुमचा आहे, जो संयम तुमच्यामध्ये आहे, पेशन्स ठेवण्याची ताकद आहे, त्यामुळे तुम्ही हा पिंजरा म्हणजे त्या ताकदीनं आणि परमेश्वराने तुमच्यासाठी या पिंजऱ्याचं दार उघडलं आहे आणि तुम्हाला मुक्त केलं जातं. येणाऱ्या 72 तासांमध्ये आहे तुमची मुक्तता एका अशा घनिष्ठ सिच्युएशनमधून किंवा अशा काही ह्याच्या जाळ्यातून मुक्तता आहे जे तुम्हाला तुमच्या कलेतून तुमचा जो गोल आहे त्यापासून ते तुम्हाला थांबवत होतं. ते तुम्हाला पुन्हा तिथंच घेऊन जात होतं. ते तुम्हाला पुढं येऊच देत नव्हतं. म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून निघाला की परत तिथंच असं घुटमळत होता. ती तुमची परिक्रमा अशी होती की तुम्हाला पुढं काही जाऊच देत नव्हतं. तिथल्या तिथं तुम्हाला घुटमळायला लागत होतं. तर इथं हाच मेसेज तुम्हाला दिला जातोय. आणि आता जे होईल ते तुमच्या आयुष्यामध्ये जे रोषणाई, मी म्हटलं ना, तुमच्या आयुष्यात जी आतषबाजी होते, रोषणाई होते, चकचकीतपणा, चमकदार जे काही होईल ते बघणाऱ्याचे डोळे दिपणारे असं असेल. कारण तुम्हाला साक्षात दत्तगुरूंचं मार्गदर्शन या प्रवासामध्ये मिळणार आहे आणि रोशन होणार असं तुमचं आयुष्य इथं घडतंय. खूप मोठा म्हणजे पारदर्शी आहे तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये. तुमचा आवरा, छुपेपणा तुमच्यामध्ये नाही आहे. म्हणजे देखावा करणं, समोर एक बोलणं, मागे एक बोलणं किंवा उगीच ते आपण म्हणतो ना, खायची रात वेगळे का दाखवायचे वेगळे, असला काही प्रकार तुमचा नाही आहे. एखादं जे काही तुम्हाला बोलायचं आहे, जे काही सांगायचं आहे ते स्पष्टपणे इतरांपर्यंत पोहोचवणं असेल. राग, प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टी, द्वेष, हे सगळं संपवलं आहे तुम्ही आणि तुम्ही फक्त त्या रस्त्यावर चाललाय जिथं गुरूंचं मार्गदर्शन आहे, जिथं गुरूंनी तुम्हाला तुमच्यासाठी जगायला शिकवलं, तुमचा रस्ता तुम्हाला दाखवला आणि तुमचं अंतर्मन किती म्हणजे स्वच्छ, अगदी तुमच्याच डोळ्याला त्यांचं रूप जे आहे, गुरूंचं जे रूप आहे, स्वामींचं जे रूप आहे ते तुमच्या हृदयात त्यांनी हे करून दाखवलेलं आहे, उघडं करून दाखवलेलं आहे की ते तुमच्यासाठी काय करू शकतात. कारण जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाही. तर फक्त आणि फक्त एक पॉझिटिव्ह आणि सकारात्मक शक्ती तुम्हाला प्रोटेक्शन देते, तुम्हाला साथ देते. त्यामुळं तुमच्या विश्वासाचा इथं विजय होतोय आणि त्यामुळेच तुम्हाला ह्या तुरुंगातून एक जो तुरुंग आहे किंवा जे काही सापळा आहे, पिंजरा आहे, त्या सगळ्या ह्याच्यातून मुक्त केलं जाते आहे की नाही. म्हणजे ही मुक्तता अशी आहे जी तुमचे पूर्वजसुद्धा, मला इथं सांगायचं म्हणजे हे ॲक्च्युली कार्ड आनंदाचं आहे, डिलाईट आहे, आनंद. पण या कार्डमधून मला हेच समजतं की तुमचे पूर्वजसुद्धा म्हणजे तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला खूप ब्लेस्ड केले आणि तुम्हाला त्यांनी खूप आशीर्वाद दिलेत. कारण हे बंधन, काही अशी बंधनं तुम्हाला होती, त्या बंधनातून तुम्हाला मुक्त केलं जाते. कारण हे बंधन असं होतं, तुमच्या शक्तीला बांधून ठेवणार होतं, तुमच्या आयडियाजला बांधून ठेवणार होतं, तुमच्या कलेला बांधून ठेवणारं होतं आणि त्या सगळ्या बंधनातून तुम्हाला इथं मुक्त केलं जाते. आनंदाचा प्रवास जो काय आहे तो तुमच्या आयुष्याचा चालू होतोय. म्हणूनच येणारे 72 तास
येणारे 72 तास तुम्हाला जे काही संकेत दिले जाते, तुमच्या आजूबाजूला पक्ष्यांचा चिवचिवाट असेल, पक्षी असतील, चिमणी असेल किंवा तुमच्या घरामध्ये येत असतील, तुम्हाला त्याचा चिवचिवाट कानाभोवती ऐकू येत असेल आणि हे सगळं एवढंच हा येणाऱ्या 72 तासांमध्ये हा संकेत तुमच्यापर्यंत पोहोचवला जाते की तुमचे पूर्वज तुमच्याबरोबर आहेत, तुम्हाला खूप मोठं प्रोटेक्शन आहे, तुमच्यात अशी शक्ती तुमच्यामध्ये प्रवाहित होती आहे जी नकारात्मक शक्तींना हरवते आणि खूप मोठा तुमचा म्हणजे जो औरा जो काय आहे तो सुद्धा खूप छान होणार आहे. आणि ही जी चिमणी तुम्हाला दिसते, तुमचे पूर्वज जे काय आहेत, तुमच्या कुळाचे जी काय फिमेल एनर्जी आहे ती तुम्हाला खूप प्रोटेक्ट करते आणि त्यांचे जे म्हणजे जे खरंच आध्यात्मिकदृष्ट्या खूप ताकदवर असेल आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, मग ते कुणीही असो, तुमच्या फॅमिलीमधलं, तुमच्या कुळातले जे तुमचे पूर्वज आहेत त्यांचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे. आणि येणाऱ्या 72 तासांमध्ये रंगीबिरंगी फुलं, निसर्ग, आकाश या सगळ्याचा आनंदसुद्धा तुम्ही घेणार आहात आणि त्यासारखंच तुमचं स्वच्छ निरभ्र मन, ह्यामुळं तुम्ही तुमचे जे काही डिसिजन आहेत ते सुद्धा खूप छान पद्धतीने तुम्ही इथं घेताय आणि हाच तुमच्या पूर्वजांचा खरं तर आशीर्वाद आहे. आणि तुमच्या पूर्वजांना तुम्ही थँक्यू म्हणायला विसरू नका. मी तुम्हाला आता हे रीडिंग हे करताना तुम्ही त्या कार्डमध्ये सहज बोलून गेले खरं तर, आणि हे खरंच कार्ड आहे ट्रुथ, जी काही रियालिटी आहे ती तुमच्या समोर येते. येणारे 72 तास काही संकेत, काही रियालिटी तुम्हाला दाखवली गेली. हे कार्ड बघा आणि हे कार्ड बघा, म्हणजे आयुष्याचा प्रवास कुठं चाललेला आहे, आयुष्यात कुठून कुठं तुम्ही चाललेले आहात. मी तुम्हाला तेच म्हटलं, तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अशी तुमच्यामध्ये सगळं हिरवळ, हे सगळं हे करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, पण हे सगळं काही नकारात्मक एनर्जींचा प्रभाव आणि तुमचा फायनान्शियली इनबॅलन्स असेल, सगळ्या गोष्टी इनबॅलन्स झाल्यामुळं हा तुमचं सगळं जो पास्ट जो आहे तो असा झाला होता. पण इन फ्युचर येणाऱ्या 72 तासांमध्ये तुम्हाला असे संकेत दिले जातील की तुम्ही ह्या सिच्युएशनमध्ये एंटर करताय. या सगळ्या इतका पॉझिटिव्ह आणि सकारात्मक जो औरा आहे किंवा हे जे निसर्गाचं हे आहे ते तुमच्या स्वतःच्या ब्रह्मांडीय क्षेत्रामध्ये, म्हणजे जे हृदय आहे त्या हृदयातल्या गाभाऱ्यात सुद्धा तुम्ही प्रवेश करताय, गर्भगृहामध्ये तुम्ही प्रवेश करताय आणि तुम्हाला तिथं संकेत दिले जात आहेत की खरंच परमेश्वर काय आहे आणि ही नियती काय आहे, ब्रह्मांड काय आहे. जे संकेत तुम्हाला दिले जातात ते कुठून दिले जातात, का दिले जातात, काय लाईफ पर्पज आहे तुमचं, हे सगळे संकेत तुम्हाला येणाऱ्या 72 तासात दिले जातील. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्शन तर पाहिजे हो की नाही, म्हणून तुम्हाला इथं तुमचे पूर्वज, तुमची दैवीय शक्ती जी काय आहे ती तुम्हाला प्रोटेक्शन देत आहे. बघूया अजून काही कार्ड्स, मी 1-2 कार्ड्स काढते, अजून काय मेसेज आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जो काही तुम्हाला मेसेज पोचवायचा आहे तो नक्की तुमच्यापर्यंत पोचवला जाईल. आणि खूप मोठा असा हे बघा मावता मास्टर बुद्धा म्हणजे शांतता, अहिंसा, ध्यान, मेडिटेशन, ही गोष्ट म्हणजे येणाऱ्या 72 तासात तुम्हाला ध्यानातून सुद्धा खूप मोठे क्लू तुमच्यापर्यंत पोचवले जातील. ध्यान तुमच्यासाठी खूप तुम्हाला तुमचा औरा अजून प्रकाशमय करणारा असं हे होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 72 तासात क्षेत्र कोणतंही असू दे, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही असाल, तज्ज्ञ तुम्ही त्यामध्ये होणार आहात आणि त्या तज्ज्ञ किंवा त्या ह्याच्यापर्यंत जात असताना तुम्हाला ध्यानाची गरज लागणार आहे आणि ध्यान तुम्हाला उच्च शिखरावर नेऊन पोहोचवणार आहे. तर येणाऱ्या 72 तासात तुम्हाला मेसेज दिला जातो की ध्यानाशी कनेक्ट व्हा, मेडिटेशनशी कनेक्ट व्हा आणि त्याच्याशी कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही डीप जितके कनेक्ट व्हाल तितकं तुम्हाला तुमचा आतला आवाज तुम्हाला ऐकू येईल. तुमच्या पूर्वजांचा असेल किंवा परमेश्वराचा असेल आतला. मी तुम्हाला गर्भगृहापर्यंत पोचताय म्हणून सांगितलं की नाही, तुम्ही गर्भगृहापर्यंत पोचताय, तिथला जो आवाज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आनंद खरंच काय असतो तो तुम्हाला जाणवेल. हेच तुम्हाला येणाऱ्या 72 तासामध्ये दाखवायचं आहे. म्हणूनच दत्तगुरूंनी तुम्हाला इतका अर्जंटली इतका मोठा असा मेसेज तुम्हाला दिला, म्हणजे जे तुमचा असा एक औरा तयार होणार आहे, तुमचं असं एक प्रोटेक्शन शिल्ड तुम्ही निर्माण करताय. हे परमेश्वराच्या आशीर्वादाने ओमचं मेडिटेशन असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता, चक्राज असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता आणि हा तुमच्यासाठी तर मेसेज दिला जातो. खूप मोठा मेसेज आहे, तर त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. हे जर तुम्ही करत राहिला तर तुम्ही खूप मोठं म्हणजे जे काही छोटे मोठे सुद्धा ज्या काही करंट चॅलेंजेसमध्ये तुम्ही फसलेले आहात त्यातून सुद्धा दत्तगुरू तुम्हाला मार्ग काढून देतील. आणि मी तुम्हाला एवढा वेळ हेच सांगितलं,
हार्ट चक्र सांगितलं, गर्भगृहामध्ये तुम्ही प्रवेश करताय. आता फक्त तुम्ही तुमच्या हृदयातले जे काही तुम्हाला गिफ्ट्स मिळालेले आहेत, जो काही आशीर्वाद मिळालेला आहे, ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही तज्ज्ञ आहात, मी सुरुवातीला सांगितलं वकील असतील, शिक्षक असतील, डॉक्टर असाल, कुणी असाल, तुमचा जो काही क्षेत्र आहे, जे काही करिअर आहे किंवा प्रॉपर्टी देवाणघेवाणसुद्धा सांगितली, तर त्यामध्ये तुमचे काही गिफ्ट्स आहेत. तुम्ही बोलला तर तुमच्यापर्यंत आपसूक ज्या एनर्जीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाने त्यांना त्यांच्या आयुष्याचा एक चांगला मार्ग मिळेल असं तुम्हाला सांगितलं जाते. आणि तुम्ही उदाहरण म्हणून आहात की इतकं मोठं ताकद तुमच्या पाठीमागं आहे, शक्ती परमेश्वराची, भगवंताची शक्ती तुमच्या पाठीमागं आहे. तुमचा औरा खूप छान आहे आणि म्हणजे तुम्हाला असं थोडंसं प्रोटेक्शन हे सुद्धा सांगितलं जाते. तुमच्या थ्रॉट चक्राला थोडंसं प्रोटेक्शन द्या, प्रोटेक्ट करा. थोडंसं असं कोमट पाणी पिणं असेल, थंड पदार्थांपासून थोडंसं लांब राहणं असेल किंवा त्यामुळं तुम्ही गाणं म्हणत असाल, बोलत असाल, काही हे करत असाल तरीसुद्धा तुम्हाला थोडंसं तुमच्या घशाची काळजी घ्यायला सांगितली जाते. कारण तुम्हाला तुमचे काही थॉट्स आहेत, विचार आहेत, तुमच्या काही कला आहेत त्या एक्सप्रेस करण्याची खूप मोठी संधी लवकरच मिळणार आहे. हा मेसेज दत्तगुरूंनी तुम्हाला अगदी शेवटीसुद्धा हा मेसेज तुम्हाला दिलेला आहे. तर ध्यान आणि प्रोटेक्शन हे सगळं येणाऱ्या 72 तासांमध्ये तुम्हाला मिळते. तर हे 72 तास म्हणजे तुमच्यासाठी दत्तगुरूंनी तुमच्यासाठी असा सगळा एक औरा तयार केलेला आहे आणि तुम्हाला सुरक्षित ठेवले असं तुम्हाला हे जाणवेल आणि तुम्ही ते म्हणजे त्याची जाणीव, त्याचे संकेत त्याचं ते म्हणजे हळूवारपणे एखादी असं हवेचा झोका येऊन तुम्हाला असं अंगाला वेगळाच स्पर्श त्याचा जाणवेल असं म्हणजे अस्तित्व जे काय आहे दत्तगुरूंचं तुमच्या आजूबाजूला तुम्हाला येणाऱ्या 72 तासांमध्ये जाणवेल. हा मेसेज तुमच्यासाठी आहे. तर रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असेच दत्तगुरूंचे भक्त आहेत, असेच काही सोल्स आहेत, त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही जो काही आध्यात्मिक मार्ग आहे किंवा त्यांच्या आयुष्यातले प्रश्न सोडवण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन दत्तगुरूंकडून मिळेल. ओके, थँक्यू सो मच. गुरुदेव दत्त. पुन्हा भेटूया अशा छान छान रीडिंगमध्ये. तोपर्यंत